महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांवर येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये कारवाई करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर इथे म्हटलंय। नगरमध्ये झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्व माहिती मी मागवलेली आहे। पक्षाने आदेश देऊनही त्यांनी निर्णय धुडकावला आहे। ही बाब गंभीर आहे असं देखील शरद पवार म्हणाले। सत्तेचा अतिरेक होताना पहिल्यांदा पाहिलं अशी टीका शरद पवारांनी केलेली आहे। देशाच्या संसदेत आज मंदिर मशिदीवर चर्चा होते, मात्र त्यापेक्षा आधुनिकतेची कास धरा असा सल्ला शरद पवार यांनी दिला। ते अहमदनगरमध्ये बोलत होते। अहमदनगरमध्ये जे घडलं तो अपघात होता असं लंगडं समर्थन करत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या सर्व नगरसेवकांच्या विरोधात पक्ष कठोर कारवाई करेल अशी माहिती यावेळेस जयंत पाटील यांनी दिली आहे। भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांची अखेर 3 दिवसानंतर सुटका झाली। यावेळेस चंद्रशेखर आझाद यांनी राज्य सरकार विरोधात कोर्टात जाणार असल्याचं म्हटलंय। भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। कोरेगाव भीमाचे आरोपी संभाजी भिडे बाहेर का आहेत असा सवाल चंद्रशेखर आझाद यांनी विचारलाय। तर मला विरोध म्हणजे संविधानाला विरोध आहे असं देखील आझाद म्हणाले। चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुण्याला आणि भीमा कोरेगावला जाणार आहे असं देखील चंद्रशेखर आझाद यांनी म्हटलंय। तसंच राज्यामध्ये संविधानाची हत्या झाल्याचंही आझाद यांनी म्हटलंय आणि त्याच वेळेस त्यांनी मोदी सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली। भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर कॉलनी समोर ठाण्याच्या दिशेनं रस्ता रोको करण्यात आला होता। यावेळेस पोलिसांनी जवळपास 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। पुण्यामध्ये होणारी भीम आर्मीची सभा अखेर रद्द झालेली आहे। पुणे विद्यापीठाने या सभेला अनुमती द्यायला नकार दिलाय, त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली। भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी पवईमध्ये ठिय्या केलेला आहे। पुण्याला जाताना अचानक आझाद यांनी आंदोलनाची दिशा बदलली आणि पवई गार्डनमध्ये आंबेडकर पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन केलं। या अनपेक्षित आंदोलनामुळे पोलिसांची देखील चांगलीच धावपळ उडाली, तर कितीही पोलीस आणू देत इथून हटणार नाही असा इशारा यावेळेस आझाद यांनी दिला। भीम आर्मीनं हायकोर्टामध्ये सभेची परवानगी मागितली होती, त्याबाबत उद्या हायकोर्टात सुनावणी केली जाणार आहे। रविवार असल्या कारणामुळे त्याची सुनावणी आता उद्या होणार आहे। कोरेगाव भीमा विजय स्तंभाजवळ पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 1 जानेवारीला या ठिकाणी लाखो लोक अभिवादन करण्यासाठी येणार आहेत, त्यासाठी विजयस्तंभाच्या 4ही बाजूला पोलिसांनी वेढा मारलाय। सुरक्षेची व्यवस्था म्हणून पोलिसांकडून 7 श्वान पथकांची देखील गस्त या ठिकाणी सुरू आहे। यामध्ये 7 जणांची टीम पूर्णपणे या परिसरावर नियंत्रण ठेवणे, तसंच कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांना संपर्क करा आणि घाबरू नका असं आवाहन पोलिसांनी केलं। साताऱ्यातील महाबळेश्वरच्या खरोशी इथे अंत्ययात्रेदरम्यान पूल कोसळून दुर्घटना घडली। लोखंडी ब्रिजवरून अंत्ययात्रा घेऊन जात असतानाच हा ब्रिज कोसळला। या घटनेमध्ये रमेश कदम हे छातीला दुखापत झाल्यामुळे गंभीर जखमी झाले, तर 8 जण किरकोळ जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये 10व्या प्रसूती दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मीरा एखंडे असे या महिलेचं नाव असून अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला। मुलाच्या अभ्यासापोटी 10व्यांदा ही महिला गर्भवती होती। मीरा एखंडे यांना 7 मुली असून आधीच्या बाळंतपणामध्ये 2 मुलींचा मृत्यू झाला होता। 10व्या वेळी मुलगा झाला, पण यावेळेस दोघांचाही दुर्दैवी अंत झालाय। जळगाव पाचोरा तालुक्यातील लोहटार गावामध्ये खासदार एटी नाना पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर भारत शंकर पाटील आणि त्यांची पत्नी आरती पाटील या दाम्पत्यानं अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। भारत पाटील यांच्या जागेवर सभामंडप बनवत असल्याचा आरोप पाटील दाम्पत्यानं केलेला आहे। यामध्ये पाटील आणि त्यांच्या पत्नी जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी आता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुंबईतील वरळीच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या साधना हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये धुरात घुसमटल्यामुळे अग्निशमन दलाचे 12 जवान जखमी झालेले आहेत, तर 8 तास उलटूनही विषारी धुराचं साम्राज्य वरळी परिसरामध्ये पाहायला मिळालं, त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा आणि डोकेदुखीचा त्रास होतोय। अग्निशमन दलाच्या 12 पैकी 6 जवानांवर परळच्या केएम हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत। यावेळेस 2 जवानांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय, तर इतर 6 जवानांवर पोद्दार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। स्थानिक आमदार सुनील शिंदे यांनी या आगीच्या चौकशीची पूर्णपणे मागणी केलेली आहे। एवढं घातक केमिकल साठवण्याच्या परवानग्या होत्या का, लॅबोरेटरीसाठी लागणाऱ्या परवानग्या होत्या का असे प्रश्न आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित करत जबाबदार रिलायन्स इंडस्ट्री या कंपनीवर कारवाईची मागणी केली।
परभणी सेलू रोडवर रात्री उशिरा दुचाकी आणि कार यांच्यात समोरासमोर धडक झाल्यामुळे एक भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 3 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. वसईमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर 13 संशयित बांगलादेशींना कोस्टल गार्डनं ताब्यात घेतलं. पणजू आणि नायगाव या समुद्रखाडीमध्ये संशयित अवैधरित्या रेतीचं उत्खनन करत होते. ओळखपत्रावरून हे सर्वजण बांगलादेशी असल्याचं समजतंय. दरम्यान त्यांच्यावर वसई पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्यानं वार करून खून केल्याची धक्कादायक घटना दापोड इथे घडली. याशिवाय इतर 2 जण जखमी झाले असून या घटनेमुळे परिसरात दहशत आहे. अल्विन रवी राजगोपाल असं या मृत तरुणाचं नाव आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी इथे 28 डिसेंबर रोजी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाच्या उद्घाटनासाठी गेलेले आमदार विजय भांबळे यांना उद्घाटनासाठी मज्जाव घालून पळवून लावल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यावेळेस उद्घाटनाच्या बोर्डची तोडफोड करून आमदारांना परत पाठवल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या ठिकाणी खळबळ माजलेली आहे. या व्हिडिओमध्ये बामणी इथे बोगस कामाचं उद्घाटन करण्यासाठी गेलेले आमदार विजय भांबळे हे देखील दिसत आहेत आणि विजय भांबळे यांना बाळासाहेब देशमुख यांनी पळवून लावलेला आहे असा मजकूर आहे. त्यामुळे जनतेतून आता उलटसुलट चर्चेलाही उधाण आलंय. औरंगाबादच्या पैठण येथील जायकवाडी पक्षी अभयारण्यामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट पाहायला मिळतोय. विविध प्रकारचे 100 ते 150 प्रकारचे देशी विदेशी पाहुणे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. हे पाहुणे पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करतायत. कोकण किनारपट्टीवरील पालशेत या समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डॉल्फिन अवतरलेत. सुमारे 200च्या वर डॉल्फिन माशांचा कळप कोकण किनारपट्टीवर दाखल झालाय. गुहागरच्या या समुद्र किनाऱ्यावर पोहणाऱ्या डॉल्फिनची विलोभनीय दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतायत. कोल्हापूरच्या धामणे गावामध्ये 16 गव्यांचा कळप नागरिकांना दिसून आला. यामध्ये 2 लहान गवे देखील दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांना या गव्यांचं दर्शन होत आहे. शेती भरत असताना या गव्यांकडून शेतीचं नुकसान होण्याच्या भीतीनं शेतकरी आता पुरते त्रस्त झाले. भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये एक नर वाघ मृत अवस्थेत आढळलेला आहे. या वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सफारीकरता गेलेल्या पर्यटक तसंच गाईडला हा वाघ अभयारण्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला. या नर वाघाचं दर्शन काल सुद्धा झालं असल्याची माहिती समोर येते. शिवाय हा वाघ स्थलांतरित होऊन या ठिकाणी आधीपासून असलेल्या वाघांसोबत संघर्ष होऊन हा प्रकार घडला असावा असा अंदाज वन्यजीव प्रेमी लावत आहेत. सांगलीतील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये बिबट्याला पाहिल्याचं काही जणांनी सांगितल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे. वन विभाग, पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तातडीनं धाव घेत रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा शोध घेतला, परंतु बिबट्या या ठिकाणी आढळून आलेला नाही. पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांची विटंबना केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. बोरिवली इथे रेल्वे स्थानकावर दरवाजा नसलेली शौचालय असून एक स्वयंसेवी संस्थेत काम करणाऱ्या संयुक्ता सिंग यांनी हा प्रकार समोर आणलाय. नसरुद्दीन शहा यांनी चिंता व्यक्त केली म्हणून त्यांना गद्दार ठरवावे का? गोध्रा दंगलीनंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनीही अशीच चिंता व्यक्त केली होती म्हणून अटलजींनाही दोष देणार का असा सवाल सामनाच्या रोखठोकमधून करण्यात आलेला आहे आणि यावेळेस शिवसेनेनं जणू नसरुद्दीन शहा यांची पाठराखणच केली आहे. नोटाबंदीनं 100च्या वर बळी घेतले. काश्मीरमध्ये रोज सैनिक मरतायत पण देशामध्ये चर्चा होते ती फक्त गोहत्या आणि त्यानिमित्त होणाऱ्या मनुष्यहत्यांची. अशा शब्दांमध्ये सामना रोखठोकमधून मोदी सरकारवर चौफेर हल्ला करण्यात आला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तब्बल 7 ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क शाखेची भरारी पथकं अवैध दारू रोखण्यासाठी सज्ज झालेली आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा बनावटीची दारू अवैधरित्या महाराष्ट्रामध्ये आणली जाते. त्यामुळे ही अवैध दारू रोखण्यासाठी आता राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या राज्य उत्पादन शुल्क शाखेची भरारी पथकाची टीम डोळ्यामध्ये तेल घालून अवैध दारू रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या अधिकाऱ्यांना अलर्ट करण्यात आलाय. तसंच खासगी वाहनातून सुद्धा अवैध दारू मुंबईमध्ये नेली जाते. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीची दारू रोखण्यासाठी खासगी बस आणि खासगी गाड्यांची तपासणी आता या ठिकाणी सुरू आहे. मुंबईकरांची रविवारची पहाट ही थंडगार उजाडलेली असून मुंबईकर गुलाबी थंडीचा सध्या अनुभव घेत आहेत. आजचा पारा 19 अंश सेल्सिअस एवढा नोंदवण्यात आलाय. तसंच या आठवड्यामध्ये गुरुवारी 3 वर्षातली विक्रमी थंडीची नोंद झालेली आहे. त्यामुळे हा आठवडा विक्रमी थंडीचा आठवडा म्हणून नोंद झाल्यामुळे आता थंडीचा आठवडा असंच म्हणावं लागेल.
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या 3 दिवसापासून पारा वेगानं खाली उतरलाय. 2 दिवसांपासून वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये सकाळच्या सुमारास 2 किलोमीटरच्या पट्ट्यात किमान तापमान 3 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येत आहे. महाबळेश्वर इथे 4 दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यामुळे लिंगमळा आणि वेण्णा लेक परिसरामध्ये दवबिंदू गोठतायत. त्यामुळे महाबळेश्वरच्या गोड स्ट्रॉबेरीला दवबिंदूमुळे फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली. त्यामुळे ठिकठिकाणी शेतकरी स्ट्रॉबेरी वाचवण्यासाठी धडपड करतायत. कडाक्याच्या थंडीमुळे कोल्हापूर जिल्हा आणि शहरवासीय चांगलेच गारठलेत. तापमानाचा पारा 13 अंशापर्यंत खाली उतरला असून ही थंडी आणखीन वाढेल अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली. नाशिक जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये थंडीनं कहरच केलाय. या तालुक्यात उगाव इथे 0 अंश सेल्सिअस, कसबे सुकेना इथे 1 अंश सेल्सिअस तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये 2.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात पुन्हा एकदा थंडीचा तडाखा वाढलाय. पुण्यासह जिल्ह्यात थंडी वाढली असून वाढत्या थंडीमुळे पुण्यातील बागेमध्ये व्यायामासाठी गर्दी वाढली आहे. पुण्याचं आजचं तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं आहे. येत्या काही दिवसामध्ये तापमान अजून कमी होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. नागपुरात थंडीनं 81 वर्षांचा रेकॉर्ड तोडत नागपूरला चांगलंच गारठवून सोडलंय. नागपूरचं तापमान चांगलंच घसरलं असून 3.5 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलंय. सध्या नागपूरकर गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसून येत असून काश्मीरच्या थंडीचा अनुभव नागपूरमध्ये येत असल्याची भावना आता व्यक्त होतीये. परभणीमध्ये दुसऱ्या दिवशीचे तापमान 3.3 अंश सेल्सिअसवरच असून उत्तरेत बर्फवृष्टीचा मोठा परिणाम हा परभणी जिल्ह्यावर झाल्याचं दिसून येत आहे. परभणीमध्ये यंदा इतिहासातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून नोव्हेंबरनंतर परभणीमध्ये थंडीनं जोर धरलाय. TV9चे प्रतिनिधी गजानन उमाटे यांना वर्न्हार्टी तर्फे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. आमदार हरिभाऊ राठोड यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीतर्फे बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरसाट यांना बुलढाणा लोकसभेची उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. शेगाव येथील वंचित माळी समाज राजकीय एल्गार परिषदेमध्ये त्यांच्या नावाची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. राज्यातील लोकसभेचा पहिला उमेदवार जाहीर करत आंबेडकर यांनी राजकीय पक्षांना एक प्रकारे धक्का दिलाय. माळी समाजाकडून मागणी केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी बुलढाण्याच्या उमेदवाराची घोषणाच केली. चक्र आता फिरलेलं आहे. हे चक्र असंच सुरू ठेवण्याचं आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस जनतेला केलं. ऊसाच्या एक रकमी FRPसाठी मोठं आंदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटना नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे. 1 जानेवारी रोजी कोल्हापूरमध्ये खासगी सहसंचालक कार्यालयावर विराट मोर्चा काढणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय. कारखानदार आणि सरकार यांची मिलीभगत असून FRPचे तुकडे करण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप शेट्टी यांनी केला. तर सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांची ताकद दाखवणार आहोत असा इशारा राजू शेट्टींनी दिला. आता रेल्वेमधील दुरुस्तीचं काम छोटा रोबो करणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांची तपासणी हा छोटा रोबो करणार आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तपासणी आता कमी वेळेमध्ये होईल आणि तसंच योग्य प्रकारे ही तपासणी होऊ शकते असा दावा देखील करण्यात येतोय. लांब पल्ल्यांच्या गाड्या स्टेशनवर आल्यानंतर कर्मचारी रेल्वेखाली जाऊन पाहणी करायचे. त्यातून काही चुका होण्याची शक्यताही होती. मात्र आता हा रोबो रेल्वेखाली जाऊन सर्व बारीक सारीक घटनेची माहिती देतोय. सिनियर इंजिनियर अखिलेश चौबे यांनी हा रोबो तयार केला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील लोटे इथे श्रेयस कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या कंपनीमध्ये रंग तयार केला जातो. आग विझवण्यासाठी खेड नगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. जगातील सर्वात पहिला 5 रियर कॅमेरावाला स्मार्टफोन या जानेवारीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. नोकिया 9 प्युअर वेव्ह या फोनची सर्वांनाच आता प्रतीक्षा असून तो लवकरच लॉन्च होईल. नवीन वर्ष 2019 मध्ये सार्वजनिक सुट्ट्यांपैकी केवळ 3 सार्वजनिक सुट्ट्या या रविवारी येणार आहेत. उर्वरित सुट्ट्या अन्य दिवशी येणार असल्यामुळे नागरिकांना नवीन वर्षामध्ये तब्बल 21 सुट्ट्यांचा लाभ घेता येईल. माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याचं दुःख जगण्याचे प्रश्न प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर मांडून व्यवस्थेला प्रश्न विचारणारे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं आज सकाळी निधन झालं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनं 3ऱ्या आठवड्यातही तुला पाहते रे या मालिकेला मागे टाकलंय. तुला पाहते रे ही मालिका 3ऱ्या क्रमांकावर आता जाऊन घसरली आहे. लग्नाआधी दीपिकानं रणवीर समोर अट ठेवल्याची कबुली तिनं दिलेली आहे. जर मला दुसरी एखादी व्यक्ती आवडू लागली तर मी तिचा विचार करेल असं मी त्याला सांगितलं होतं. पण सुदैवानं रणवीर सोबत माझं चांगलं जुळलंय असं दीपिकानं म्हटलं. हॉनरनं यंदा AI कॅमेरा तंत्रज्ञान असलेले फोन लॉन्च केले. त्यात हॉनर 8C आला असून केवळ 12 ते 13 हजार इतकी या फोनची किंमत आहे.